बदलापूर ग्रामीण परिसरात वन जमिनीवरील सागवान झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली असून बदलापूर वन विभागास वारंवार या संबंधित माहिती देऊनही कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे वन विभाग व लाकूड तस्करांचे संगनमत असल्याचे स्पष्ट होत आहे। बदलापूर परिसरातील वन विभागाच्या नैसर्गिक संपत्तीवर मोठा घाला घातला जात असून मुलगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर सागवान वृक्षांची बेभानपणे तोड सुरू आहे। विशेष म्हणजे ही वृक्षतोड थेट वन विभागाच्या सातबारा नोंदीत असलेल्या वन जमिनीवर करण्यात आली असून शेकडो सागवान झाडांची कत्तल केल्याची गंभीर बाब समोर आली आहे। वन जमिनीवरील सागवान वृक्ष खुलेआम तोडले जात असताना संबंधित वन विभागाचे अधिकारी नेमके काय करत आहेत असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उपस्थित केला जात आहे। ही संपूर्ण प्रक्रिया बदलापूर वन विभागातील काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने व लाकूड तस्करांच्या संगनमताने तर सुरू नाही ना, असा गंभीर संशय निर्माण झाला आहे। या बेकायदेशीर वृक्षतोडीबाबत योग्य ती माहिती संबंधित वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत वेळोवेळी पोहोचवण्यात आली असतानाही अद्याप कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई झालेली नसून त्यामुळे लाकूड तस्करांना वन विभागाचे पाठबळ आहे, असा आरोप मनसेने केला आहे। या संपूर्ण प्रकाराविरोधात मनसे व स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे। प्रतिनिधी विश्वदीप गायकवाड, लोकसेवा वार्ता, बदलापूर। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी जयेश केवणे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विभाग अध्यक्ष। आपण मुलगावमधील डोंगर भागामध्ये आलो आहोत। येथे फॉरेस्टमधील वन विभागाच्या ज्या काही जमिनी आहेत त्याच्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे। वृक्षतोड म्हणजे सागवान झाडं तोडण्यात आली आहे। फॉरेस्ट विभाग काही झोपं काढतंय का? एकीकडे तपोवनाचा मुद्दा इतका महाराष्ट्रभर गाजत असताना मुलगावच्या डोंगरदऱ्यात सागवान झाडांची तोड करण्यात येते। वन विभागाचे यांच्यासोबत साटेलोटे आहे का? वन विभागाच्या मध्यस्थीनेच ही झाडी तोडली गेली आहेत का? संबंधित चौकशी झाली का? या सर्वाची उत्तरं फॉरेस्ट विभागाने द्यावी, कारण यांना पूर्ण कल्पना देण्यात आली होती की सागवान झाडं, शेकडो झाडं तोडण्यात आली आहेत इकडे पाहाल तर आपण, परंतु कारवाईच्या नावाने बट्ट्या बोल या लोकांचं चाललंय तरी काय? यांनी तात्काळ कारवाई करावी, अन्यथा यांच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल। धन्यवाद।